जर देव भेटण्याची इच्छाच नसली आणि एखादा मनुष्य रोज देवपूजा करीत असला आणि देवघर जर एखाद्या घरातल्या आतल्या कोनाड्यात असलं आणि देवाला वाटलं रोज देवपूजा करतो, याला दर्शन देण्याकरिता तरी गेलं पाहिजे, याच्या मनात मात्र दर्शनाची आस नाही, फक्त करायची म्हणून देवपूजा करतोय, त्या कोनाड्यात जर देव प्रगट झाला आणि याला म्हणला भक्ता, तर हा भूत भूत म्हणून पळून जाईल महाराज. त्याला कधी वाटलंच नाही देव भेटावा म्हणून, कसं काय देव त्याला कळेल. पण भगवंताच्या भेटीचं आर्त अंतकरणात असलं पाहिजे, जे विदुर काकांच्या अंतकरणात आहे, जे सुलभादेवीच्या अंतकरणात आहे. म्हणून भगवान घरी आला आणि स्वतःला विसरून गेले महाराज. केवढी दिव्य अवस्था निर्माण झाली. असं आपल्याला कधी होईल? काही ऐशी दशा येईल माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा झोरत असे, नाठवणी देह पायाचे चिंतन, अवसान ते क्षण नाही मध्ये. क्षणभराचाही अंतरमध्ये न ठेवता भगवंताच्या चरणांचं त्यांनी चिंतन घडावं, अशी दिव्य अवस्था जीवनामध्ये प्राप्त व्हावी. मैत्रीजी म्हणले, मला भगवंतानं तत्वज्ञान सांगितलंय, ते तत्वज्ञान श्रवण करून मी कृतार्थ झालेलो आहे. मला काहीच करायचं शिल्लक राहिलं नाही, तरी पण मला जगायची इच्छा होती. म्हणे का? एकच इच्छा होती, विदुर कसा असेल मला पाहायचा होता. म्हणे मला पाहण्याकरिता तुम्ही जिवंत आहात? म्हणे का? त्याचं कारण सांगितलं की जगाचा मालक जगाचा निरोप घेत असताना तुमची आठवण करत होता आणि तुम्हाला त्यांनी तत्वज्ञान सांगा असं म्हणत होता. मी सारखा मनात असा विचार करतोय की अनंत कोटी ब्रह्मांडाच्या नायकानं जगाचा निरोप घेताना ज्याची आठवण करावी तो कसा असेल, तो किती भाग्यवान असेल, त्याच्यासारखा या जगामध्ये कोण त्यांनी भाग्याचा असेल. म्हणून तो मला डोळे भरून पाहायचा आहे, तो मला पाहण्याकरिता व्याकुळ झालो होतो. असे शब्द ज्या वेळेला त्यांनी ऐकले, विदुर काकांना फार समाधान वाटलं महाराज. दोघेही त्यांनी प्रेमानं भगवंताचं स्मरण करू लागले. राजानं प्रश्न विचारला, महाराज मला ब्रह्मदेवानं सृष्टी कशी निर्माण केली ते श्रवण करायचे सांगा. महाराज सांगू लागले, तू जसा मला प्रश्न विचारतोय असाच प्रश्न एकदा तीर्थयात्रा करण्याकरिता गेलेले जे विदुर काका आहेत त्यांनी मैत्रेय महामुनींना हरिद्वार क्षेत्रात विचारला होता. मैत्रेय महामुनींनी जे विदुर काकांना सांगितलं तेच मी तुला सांगतोय. राजाला समाधान वाटलेलं आहे. आता प्रसंग सांगणार आहेत, पण त्याच्या आधीच राजाने एक प्रश्न विचारला. महाराज मला एक प्रश्न आहे, विदुर काका तीर्थयात्रा करण्याकरिता गेले होते असं आपण सांगितलं. विदुर काका तर एवढे श्रेष्ठ आहेत, तीर्थयात्रा करण्याकरिता विदुर काकांना का जावं असं वाटलं? कृपा करून सांगा. आधी हे सांगा, मग पुढील प्रसंग सांगा. सांगू लागले, विदुर काका म्हणजे सामान्य नाहीत. विदुर काका म्हणजे प्रत्यक्ष यमधर्माचा अवतार आहे. यमधर्मच विदुरांच्या रूपानं प्रत्यक्ष प्रगट झाला. काय यावं लागलं असेल? मांडव्य नावाचे ऋषी आहेत, तपश्चर्या करत होते आणि काही चोरांनी राजाच्या राज्यामध्ये चोरी केली. मांडवगण नावाचं गाव आहे श्रीगोंदा तालुक्यात, तिथं मांडव्य ऋषींचं स्थान आहे. काशी विश्वनाथाचं मंदिर आहे. म्हणून मांडव्य ऋषी आपल्या आश्रमात साधना करत असताना काही चोर चोरी करून घेऊन जात आहेत. राजाची शिपाई चोरांच्या मागे लागलेले आहेत. त्या चोरांनी मांडव्य ऋषींच्या आश्रमात प्रवेश केला आणि ते धन मांडव्य ऋषींच्या आश्रमात टाकून दिलं. मागच्या दाराने निघून गेले. राजसेवक त्यांनी मांडव्य ऋषींच्या आश्रमात घुसले. त्यांना असं वाटलं की ज्या अर्थी धन मांडव्य ऋषींच्या आश्रमात सापडलं त्या अर्थी मांडव्य ऋषींनीच चोरी केलेली आहे, ते चोर आहेत. मांडव्य ऋषींना चोर म्हणून पकडलं आणि पकडून राजाच्या समोर नेलं. राजानं काहीच विचार न करता मांडव्य ऋषींना शुळावर देण्याचं त्यांनी फरमान काढलं. अविचारानं त्यांनी अशी आज्ञा राजाने दिली. मांडव्य ऋषींना शुळावर देण्यात आलं. शुळावर देणं म्हणजे एक चौकोनी ओटा तयार करायचा, त्याच्या मध्यभागी धारदार असणारं एक टोकदार शस्त्र त्यांनी तयार करून ठेवायचं. त्या शस्त्राला त्यांनी वरती आणण्याकरिता पलीकडच्या बाजूला एक हँडल तयार करायचं. ज्याला शुळावर द्यायचं त्याला त्या ओट्यावर बसवायचं. ते टोकदार असणारं शस्त्र गुदद्वारा वाटी त्याच्या शरीरात प्रवेश करतं आणि तिकडून हँडल फिरवलं की मग संपूर्ण शरीरामध्ये अशा पद्धतीने ते शूळ प्रवेश करून जातं. मांडव्य ऋषींना शुळावर दिलं, पण मांडव्य ऋषींच्या शरीरामध्ये पूर्णपणे शूळ प्रवेश करून गेला नाही. ते तपाच्या सामर्थ्यावर शुळावर तरंगले, पण वेदना मात्र भयंकर झाल्या. राजाला कळालं की तपस्वी आहेत, मी शुळावर दिलं तरी त्यांना काहीच झालेलं नाही. राजा घाबरला, शरण आला, त्यांना शुळावरून खाली उतरवलं.
थरथर कापणारा राजा आहे. असं वाटलं महाराज मला शाप देतात की काय. त्याने सांगितलं राजा तुला शाप देणार नाही, पण ज्यानं हे कर्म माझ्या नावावर लिहिलेलं आहे मी त्याला भेटण्याकरिता जाणार आहे. कारण प्रत्येकाच्या कर्माचा लेखाजोखा होत असतो. आपल्या 2 खांद्यावरती चित्रगुप्ताचे सेवक बसलेच आहेत, उजव्या डाव्या खांद्यावर. तुम्ही जर पुण्य करत असाल तर उजव्या खांद्यावरचा लिहून घेतोय, पाप करत असाल तर डाव्या खांद्यावरचा त्यांनी लिहून घेतोय. हे चित्रगुप्ताला त्यांनी सगळं सांगितलं जातं. चित्रगुप्त शब्दाचा अर्थ काय होतो माहिती आहे? ज्याला गुप्त चित्र दिसतं त्याला चित्रगुप्त असं म्हणावं. म्हणजे आपण लोकांच्या समोर जे कर्म करतो फार छान, फार लोकांना असं वाटतं आपण म्हणजे फार, पण गुपचूप एकांतात केलेलं जे कर्म आहे ते लोकांना दिसत नाही, आणि ते मात्र ज्याला दिसतं त्याला चित्रगुप्त असं म्हणतात. मग तो चित्रगुप्त ते लिहून घेत असतो. म्हणून मांडवी ऋषी रागावले. रागावून यमधर्माला जाब विचारण्याकरिता निघाले की तू धर्म आहेस आणि मी तर कोणत्याच प्रकारचं पापकर्म शोळावर देण्यासारखं केलं नाही, मला शोळावर का दिलंस. घाईघाईने यमधर्माकडे गेले. रागावलेले डोळे लाल केलेले आहेत. सांगितलं का मला शोळावर दिलंस सांग. चित्रगुप्ताला बोलावलं. त्यांचं ते सगळं कर्माचं बाण आणलं. ते पाहून सांगितलं महाराज तुम्ही ज्यावेळेला लहान होतात त्यावेळेला एक किडा त्यांनी हातात घेऊन काटा घेऊन त्याच्या गुदद्वारावाटी ढोसत होतात. मग त्याचा परिणाम त्या किड्याला झाला. ज्या वेदना आहेत त्या वेदना तुम्हाला भोगायला आल्या. महाराज म्हणले ते सर्वज्ञ आहेत, अंतर्ज्ञानी आहेत. ते म्हणले वेड्या जरी त्या किड्याला त्यांनी मी मारलं असेल तरी माझं वय 12 वर्षाच्या आतलं होतं, आणि 12 वर्षाच्या आतलं जे वय आहे त्याच्यात झालेलं जे कर्म आहे ते त्या मुलाच्या नावावर न लिहिता मात्या पित्याच्या नावावर लिहिलं जातं. म्हणून त्याला अकृत अभ्यागम आणि कृत प्रनाश असे 2 प्रकारचे दोष आहेत. अकृत अभ्यागम म्हणजे जे केलंच नाही ते भोगायला येणं, आणि कृत प्रनाश म्हणजे केलेलं असून भोगायला नाही येणं, त्याचा नाश होणं. असे त्याने 2 प्रकारचे दोष आहेत. जे मी केलंच नाही ते मला भोगायला आलं, आणि तुझा निर्णय चुकलेला आहे, जा मी तुला शाप देतो, तू दासीपुत्र होशील. म्हणून यमधर्माला शाप प्राप्त झाला दासीपुत्र होण्याचा. पण तोच यमधर्म विदुर काकांच्या रूपानं प्रत्यक्ष प्रगट झाला. महाभारतात मोठ्या लांबलचक कथा आहेत, भागवतात तेवढ्या विस्ताराच्या नाहीत, तरी सुद्धा महाभारतातला तो प्रसंग आहे. काय प्रसंग आहे? ज्यावेळेला शंतनूनं सत्यवती बरोबर अशा पद्धतीनं विवाह केला. विवाह केल्यानंतर 2 अपत्य प्राप्त झाले, चित्रांगद आणि विचित्रवीर्य. त्याच्यापैकी चित्रांगद नावाच्या यक्षाकडूनच मारला गेला, त्याचा विवाह झाला नव्हता. विचित्रवीर्य मोठा कामुक प्रवृत्तीचा होता, कामी प्रवृत्तीचा होता. त्याचा विवाह करायचा म्हणून भीष्माचार्यांनी 3 मुली पळून आणल्या होत्या, अंबा, अंबिका आणि अंबालिका. म्हणून त्यातली जी अंबा आहे तिनं भीष्माचार्यांनाच मला सुरुवात केली माझ्याशी लग्न करा. ते म्हणले मी ब्रह्मचारी, मग मला कशाला पळून आणलंस. पण तुम्ही माझ्याशी लग्न करायला असाल तरच मी लग्न करीन, नाही तर निघून जाईन. निघून गेली. ती शिखंडी झाली. हा प्रसंग काल आपण श्रवण केलेला आहे. म्हणून शिखंडी होऊन समोर आली. तिच्यावर भीष्माचार्यांनी बाणांचा वर्षाव केला नाही आणि मनुष्य पंजरी पडावं लागलं, असा प्रसंग महाभारतात आहे. ज्या 2 त्यांनी कन्या शिल्लक राहिल्या, अंबिका आणि अंबालिका, या दोघींचा विवाह विचित्रवीर्याबरोबर झाला. हा विचित्रवीर्य मोठा रोगी होता. त्याला राजयक्ष्मा नावाचा रोग झाला होता, अस्थमा झाला होता. त्याचा मृत्यू झाला. संतती होण्याच्या आधीच त्याचा मृत्यू झाला. आता 2 तरुण स्त्री आपल्या घरात आहेत. सत्यवतीला चिंता पडली की वंश कसा वाढेल. म्हणून त्यांनी सत्यवतीला आठवलं, माझा मुलगा व्यास, या व्यासानं मला वचन दिलेलं आहे की कधी माझी आवश्यकता पडली तर तू माझं स्मरण कर, मी वायुवेगानं तुझ्या समोर येईल. म्हणून सत्यवतीनं व्यासदेवांचं स्मरण केलं. व्यासदेव जे आले तिला विचारलं, माते मला का बोलावतेस. सांगितलं की या 2 माझ्या सोना आहेत, त्यांना अवेळी वैधव्य प्राप्त झालेलं आहे, वंश त्यांनी वाढावा अशी इच्छा आहे, म्हणून तू काहीतरी करावंस. म्हणून त्यांनी व्यासदेवांनी आणि दिव्य असणाऱ्या तपसामर्थ्यानं संतती प्राप्त करून द्यायचं ठरवलं. म्हणून या विचित्रवीर्याला एक दासी सुद्धा होती. अंबिकेच्या महालामध्ये प्रवेश केला. तिला व्यासदेवांचं तेज सहन झालं नाही. तिने 2 डोळे घट्ट बंद करून घेतले. तिला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली, पण अंध मुलगा जन्माला आला. त्याचं नाव आहे धृतराष्ट्र. दुसऱ्या राणीच्या महालामध्ये प्रवेश केला. तिला मात्र त्यांनी व्यासदेवांचं तेज सहन झालं, पण तिचे डोळे दिपून गेले. तिला पुत्र झाला, तो रोगी जन्माला आला, त्याचं नाव आहे पांडू. आणि तिसरी जी दासी आहे त्या दासीच्या महालात व्यासदेवांनी प्रवेश केला आणि त्या दासीपासून पुत्ररत्नाची प्राप्ती झाली, त्याचं नाव आहे विदुर. म्हणून दासीपासून झालेला मुलगा आहे विदुर. यमधर्माला त्यांनी दासीपुत्र व्हावं लागलं. म्हणून विदुर काका हे दासीपुत्र म्हणवले जात होते. दुर्योधन भर सभेत विदुर काकांना दासीपुत्र म्हणायचा.
दासीपुत्र होते पण महामंत्री होते, दासीपुत्र होते पण नीतिसंपन्न होते, धर्मानं आचरण करणारे होते. म्हणून दुर्योधन मोठा वाईट होता. विदुर काका समोरून आले रे आले की तो भर सभेत त्यांना म्हणायचं, या दासीपुत्रा. हे दासीपुत्र म्हणलं की त्यांना वाईट वाटायचं. एवढ्या लोकात मला दासीपुत्र म्हणतो आहे, मी दासीपुत्र म्हणजे काय सगळ्या लोकांसमोर म्हणायचं पुन्हा पुन्हा, कशा करता दासीपुत्र म्हणतोय. एक दिवशी भगवान श्रीकृष्ण परमात्मा आला होता. विदुर काका थोडे सुकून बसले होते. म्हणे का सुकलात काका? म्हणे हा दुर्योधन सगळ्या लोकांच्या समोर आलो की मला म्हणतो या दासीपुत्रा, मला वाईट वाटतं. भगवान हसले. ते म्हणले तो जर म्हणला ना परत तुम्हाला या दासीपुत्रा, तुम्ही त्याला म्हणायचं आलो गध्याच्या पुत्रा. हे गध्याच्या पुत्र म्हणण्याचं काय तात्पर्य आहे? तात्पर्य असं आहे, धृतराष्ट्र दोन्ही डोळ्यानं अंध होता, त्याला कोणी मुलगी देत नव्हतं. अंध आहे म्हणून मुलगी देत नव्हतं. म्हणून मुलगी शोधण्याकरिता गांधार देशात गेला होता. गांधार देश अफगाणिस्तान. तिथं त्यांनी महाराज गांधार देशाची राजकुमारी गांधारी, तिच्या जन्मपत्रिकेत असा योग होता, बोहल्यावरच वैधव्य, म्हणजे आंतरपाठ बाजूला झाल्याबरोबर तिला वैधव्य येणार होतं, असं तिच्या जन्मपत्रिकेत लिहिलं होतं. पण तिच्याशी कोणी लग्न करत नव्हतं, म्हणजे तिला पण नवरदेव मिळत नव्हता आणि याला पण नवरी मिळत नव्हती. म्हणून त्यांनी तिथपर्यंत गेले. मुलगी त्यांनी पाहिली, त्याला दिसतच नव्हती. मुलगी पसंत आहे म्हणून सांगितलं, आम्ही विवाह करायला तयार आहोत. म्हणे पण आमचे गट आहे. म्हणे काय? लग्नाच्या आधी तासभर आम्हाला एक विधी करावा लागेल. 1 तास काय 2 तास विधी करा म्हणले. नवरी आतमध्ये नेली. एक गाढव आणलं, तुम्ही ऐकतात ना सर्वजण. एक गाढव आणलं, गाढवाला हळद लावली, त्याला बाशिंग बांधलं गाढवाला, आणि विवाह करता त्यांनी बोहल्यावर उभं केलं. आंतरपाठ धरून मंगलाष्टक झाले. आंतरपाठ बाजूला झाल्याबरोबर गाढव मरून पडलं महाराज, म्हणजे तिला बोहल्यावरच वैधव्य प्राप्त झालं. अशीच नवरी उचलली आणि बाहेर मंडपात आणली आणि धृतराष्ट्राबरोबर विवाह करून दिला. आता तिचा खरा पती कोण? गधा. म्हणून हे त्यांनी भगवंताला माहित होतं. मग ते म्हणले, तो जर तुम्हाला म्हणला या दासीपुत्रा, की तुम्ही म्हणायचं आलो गध्याच्या पुत्रा. तो म्हणलाच खरोखर या दासीपुत्रा, हे म्हणले आलोच गध्याच्या पुत्रा, असं म्हणल्यावर परत म्हणलाच नाही महाराज तो. कसं काय म्हणेल? काही लोकांबरोबर असंच बोलावं लागतं. काही लोकांना सरळ बोलून कधीच चालत नाही महाराज, त्यांच्याशी अशाच शब्दांमध्ये बोलावं लागतं. म्हणून आपणही शिकलं पाहिजे महाराज असं बोलायचं. किती दिवस मिळमिळीत राहणार आहात? पण कोणी येईल आणि तुम्हाला टिचकी मारून जाईल. तुमच्या धर्माच्या विरोधात, शास्त्राच्या विरोधात, संतांच्या विरोधात, परमार्थाच्या विरोधात कोणी काही त्यांनी बोलेल. लोक काही म्हणतात, माळकऱ्यांना गळ्यात माळ, तुमचं पाठ आहे पुढचं ते, हे काही म्हणतात. मग अशा म्हणणाऱ्या लोकांची काय क्यू थोडीच करायची. म्हणून त्यांना त्याच शब्दात उत्तर दिलं पाहिजे. म्हणून अशा लोकांना असंच बोललं पाहिजे. भगवंतानं सुद्धा ते विदुर काकांना शिकवलं. असो, असे असणारे विदुर काका पण भगवंताचे भक्त आहेत महाराज. ज्या वेळेला द्रौपदीला भर सभेमध्ये आणलं आणि विवस्त्र करण्याचा प्रयत्न सुरू होता, द्रौपदी सर्व लोकांच्या समोर विनंती करत होती, मला वाचवा. कोणी तिला वाचवण्याकरिता येत नव्हतं. विदुर काकाच एकटे असे होते महाराज की जे खाड करून उभे राहिले. आणि धृतराष्ट्राला म्हणू लागले, धृतराष्ट्रा, या दुर्योधनाचं म्हणणं ऐकू नकोस. तुझ्या भावाची सून काय आणि तुझी सून काय? तुमची सून आहे, भर सभेमध्ये तिला विवस्त्र करण्याचा त्याने प्रयत्न सुरू आहे आणि तू काहीच बोलत नाहीस, खाली मान घालून बसलेली आहेस. तिला त्याने सांभाळ असं म्हणल्यानंतर दुर्योधन रागावला. दुर्योधन म्हणला, भिकारड्या, आमचं अन्न खातोस आणि शत्रूच्या बाजूने बोलतोस, लाज वाटत नाही तुला? ऐकवत नसलं, बघवत नसलं तर चालता हो इथून. विदुर काकाने विचार केला, सत्य पुढं शहाणपण चालत नसतं, पण निघून गेलं पाहिजे. म्हणून आपल्या डोळ्यासमोर जर अत्याचार होत असेल तर तिथं लगेच मध्यस्थी करावी महाराज. एखाद्या स्त्रीवर, एखाद्या ब्राह्मणावर, एखाद्या गोमातेवर, एखाद्या बालकावर जर काही अत्याचार होत असेल तर तातडीनं समोर जावं आणि त्याच्याबरोबर त्यांनी अशा पद्धतीनं संवाद करावा. तो संवाद करून जर ऐकत नसेल तर 2 हात करावेत. 2 हात कळतात ना? जर 2 हात नसलं कळत तर भांडण करावं. तुम्हाला कीर्ता कथेतून भांडणं करायला शिकवतोस का काय? तसं नाही हो. स्त्रियांवर जर अत्याचार होत असेल तर मध्यस्थी का करायची नाही? ती जर आपली आई, आपली बहीण, आपली मुलगी असती तर आपण मध्यस्थी केली नसती का? म्हणून त्यांनी हे महत्त्वाचं चिंतन आहे. आणि असं असून सुद्धा जर त्यांनी आपल्याला मध्यस्थी करून थांबवता येत नसेल, आपल्या मनगटात जर बळ नसेल तर आपण त्या स्थानाला सोडून निमूटपणे निघून गेलेलं चांगलं, असा विचार त्यांनी विदुर काकांनी केला आणि त्या स्थानाला सोडून निघून गेले. नंतर भगवान आला, द्रौपदीचा सांभाळ केला, सर्व गोष्टी झाल्या. म्हणून पांडवांना त्यांनी अशा पद्धतीने वनवास झाला. 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास असा पांडवांना झाला. हे विदुर काकांना कळालं. विदुर काकांनी मनात असा विचार केला की पांडव आता त्यांनी वनवासाला जाणार आहेत, म्हणून आपणही अशा पद्धतीनं वनात जाऊन राहायचं. 12 वर्ष वनवासात राहिले, 13 वर्ष राहिले. पांडवांचा वनवास त्यांनी पूर्ण झाला आणि वनवास पूर्ण झाल्यानंतर
पांडव दुर्योधनाकडे आले, आमचं राज्य आम्हाला देऊन टाक. दुर्योधन मला देणार नाही. अर्ध राज्य तरी दे म्हणे, अर्ध पण देणार नाही. मग 5 गावं तरी दे, आम्ही 5 भाऊ 5 गावामध्ये आनंदात राहू म्हणे, 5 गावं पण देणार नाही. दुर्योधना 5 भावांना मिळून 1 गाव दे, आम्ही एका गावात सुखी राहू, तुम्हाला देणार नाही. मग काय करावं, नाईलाज झाला. म्हणून पांडवांचा सहाय्य करणारा परमात्माच आहे. म्हणून पांडव परमात्म्याकडे गेले आणि भगवंताला सांगू लागले, दुर्योधन आमचं राज्य त्यांनी देत नाही, देवा तू शिष्टाई करण्याकरिता चल. विदुर काका 12-13 वर्ष त्यांनी वनात राहत होते. त्यांच्या पत्नीचं नाव आहे सुलभादेवी. दोघेही पती पत्नी भगवंताचे भक्त आहेत महाराज. रात्रंदिवस भगवंताचं स्मरण करतायत. दोघांच्या अंतकरणामध्ये आर्त आहे भगवंताला पाहण्याचं, भगवंताला भेटण्याचं. असं आर्त अंतकरणात असल्याशिवाय परमात्मा भेटत नसतो महाराज. साधू संतांनी आपल्या अंतकरणातलं आर्त प्रगट केलं भगवंताच्या समोर. जगद्गुरु तुकोबराय वर्णन करून सांगतात, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. हे अर्थ आहे, मी भक्त असावन तू माझा देव असावस. दावे रूप मज गोपिका रमना, ठेवीन चरणावरी माथा. हे गोपिकांबरोबर रमन करणाऱ्या भगवंता, तुझं रूप तू मला दाखव. तू जर मला रूप दाखवलं तर मी काय करीन, ठेवीन चरणावरी माथा, तुझ्या चरणांवर मी मस्तक ठेवीन. अजून काय करणार आहात, पाहिन श्रीमुख, तुझं श्रीमुख पाहिन. देईन आलिंगन, तुला आलिंगन देईन. जीवे निंबलोन उतरीन, तुझ्यावरून माझा जीव ओळून टाकीन. पुसता सांगेन हितगुजमात, बैसोनी एकांत सुख गोष्टी. एकांतात बसून तुझ्या समोर सुखाच्या गोष्टी सांगेन. असं त्याने मी करीन. हे करण्याकरिता आता उशीर लावू नकोस देवा. तुका म्हणे असी न लावी उशीर, माझे अभ्यंतर जाणून या. पण हे भगवंता, माझा अंतकरण जाणून आता तुम्हाला भेटण्याकरिता ये. मला दर्शनाची त्यांनी आवश्यकता आहे, गरज वाटावी. तुका म्हणे मज लागलीसे भूक, धावून श्रीमुख दावी देवा. भूक लागावी. भूक लागलेल्या माणसाला जशी अन्नाची गरज असते, तहान लागलेल्या माणसाला जशी पाण्याची गरज असते, संकटात पडलेल्या माणसाला जशी मदतीची गरज असते, दुःखात सापडलेल्या माणसाला जशी त्यांनी सुखाची आवश्यकता असते, तशी भगवंताच्या दर्शनाची गरज वाटली पाहिजे. आणि गरजेनं भगवंताला त्यांनी बोलावलं पाहिजे. हे कधी कृपा करीसी नेने, 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 कधी कृपा करीसी नेने. मज दिनाचे धावणे, मज दिनाचे धावणे, मज दिनाचे धावणे, मज दिनाचे धावणे. कधी कृपा करसी नेने, कधी कृपा करसी नेने, कधी कृपा करसी नेने, कधी कृपा करसी नेने. कधी कृपा करीसी नेने, कधी कृपा करीसी नेने, मज दिनाचे धावणे, मज दिनाचे धावणे, कधी कृपा करीसी नेने, कधी कृपा करीसी नेने. देवा कधी कृपा करशील न जाणो, मी दीनपणानं तुला हाक मारतोय. तुझ्या दर्शनाची गरज आहे. गरजेनं साधू संत भगवंताला हाक मारतात. तशी विदुर काकांना, सुलभादेवीला भगवंताच्या दर्शनाची गरज वाटू लागली आणि गरजेनं त्यांनी अशा पद्धतीनं एकमेकावर संवाद करू लागले. सुलभादेवीने विचारावं, विदुराने तिनं विचारावं, महाराज आपण एवढं रात्रंदिवस भगवंताचं स्मरण चिंतन करतो आहोत, भगवान आपल्याला भेटायला येईल ना, भगवंताची भेट आपल्याला होईल ना, भगवान आपल्या घरी तरी येतील ना, आपल्या घरचं काहीतरी खातील ना. असं त्यांनी संवाद दोघा पती पत्नींमध्ये अशा पद्धतीने होऊ लागला. सत्संग करण्याकरिता त्यांना दुसरीकडे कुठं जाण्याची आवश्यकताच नव्हती. घरातच त्यांनी दिव्य असणारा सत्संग प्राप्त होत होता. पण दोघेही पती पत्नी भगवंताचे भक्त आहेत आणि आर्ततेने त्यांनी भगवंताच्या दर्शनाची अपेक्षा करत आहेत. महाराज वरती आना. भेटी लागी देवा लागली शियास, भेटी लागी जीवा लागली शियास, भेटी लागी जीवा लागली शियास.
भेटी लागी देवा लागली आस रात्र दिवस वाट तुझी रात्र दिवस वाट तुझी भेटी लागी जीवा लागली शियास भेटी लागी जीवा लागली शियास भेटी लागी जीवा लागली शियास भेटी लागी जीवा लागली भगवंताच्या भेटीची आस अंतकरणामध्ये आहे. केव्हा भगवान येतील अशी अवस्था त्याने दोघा पती पत्नींची झालेली आहे. इकडे पांडवांचं म्हणणं ऐकून आणि भगवान शिष्टाई करण्याकरिता येणार आहे, मध्यस्थी करण्याकरिता येतो आहे. दुर्योधनाला बातमी कळालेली की भगवान येतो आहे. दुर्योधनानं हस्तिनापूर त्यांनी सजवलेलं आहे. सगळीकडे त्यांनी आनंदाचं वातावरण आहे. भगवंताच्या स्वागताची तयारी आहे. सगळं गाव त्यांनी आनंद विभोर आहे. विदुर काकांनी दुरूनच पाहिलं, सगळं गाव सजवलेलं आहे. का बरं सजवलं असेल, काय विशेषत्व आहे? कोण्या ब्राह्मणाला विचारलं, का हो गावाला एवढं का सजवलेलं आहे? ते म्हणे तुम्हाला माहित नाही, द्वारकाधीश भगवान येणार आहेत. भगवान येणार अशी त्यांनी बातमी कळाली. विदुर काकांना फार आनंद झाला. महाराज एवढ्या वर्षानंतर देव भेटणार आहे. आनंद विभोर होऊन घराच्या दिशेनं पळू लागले. अगं सुलभा ऐकलंस का? देव येणार आहे. देव येणार असे शब्द ऐकल्याबरोबर तिच्या काळजामध्ये धस्स झालं. परमात्मा येणार आहे. भगवंताला भेटायला जायची आस अंतकरणात आहे. दोघेही पती पत्नी धावतच निघाले. सगळं गाव भगवंताला पाहण्याकरिता तयार आहे. औक्षणांची ताटं घेऊन त्यांनी सुवासिनी उभ्या आहेत. रथ भगवंताचा आलेला आहे. दूर एका कोपऱ्यामध्ये विदुर काका विदुराणी उभे आहेत आणि भगवंताच्या रथानं त्यांनी हस्तिनापुरात प्रवेश केला. सगळे लोक भगवंताच्या मुखारविंदाकडे पाहत आहेत. विदुर काका आणि विदुराणी सुद्धा, सुलभादेवी सुद्धा भगवंताकडे पाहत आहेत. मनामध्ये एकच अर्थ आहे, देवानं आपल्या घरी यावं, आपल्या घरी येऊन काहीतरी खावं, आपल्या घरी बसावं, आपल्या घरामध्ये त्यांनी भगवंताचं स्वागत व्हावं अशी भावना अंतकरणामध्ये आहे. आणि त्या भावनेनं भगवंताकडे पाहत आहेत. पण भगवान मात्र त्यांच्याकडे पाहत नाही. इकडे भगवान रथात उभा आहे. एवढे सर्व त्यांनी वाद्य वाजत आहेत, मंगलवाद्य वाजत होते, स्वागताची तयारी होती. पण भगवान थोडासा खिन्न होता. जणू काही कोणाला तरी शोधतो आहे. सर्वत्र त्यांनी पाहतोय. कोणाला शोधत असेल भगवान? भगवंताला त्याच्या भक्तांशिवाय कोणी प्रिय वाटत नाही महाराज. म्हणून भक्तांना शोधणारा हा परमात्मा, ते हस्तिनापुरामध्ये माझा एकच भक्त आहे जो अनन्य भावनेनं माझी भक्ती करतोय, तो आहे विदुर. तो विदुर या सर्व लोकांमध्ये कुठे दिसतोय का असं भगवान शोधत होता. आणि विदुर काका मात्र भगवंताच्या मुखारविंदाकडे पाहत होते. भगवान त्यांच्याकडे पाहत नाही. मनोमन एक विचार येऊ लागला, आता भगवान हस्तिनापुरात आलेला आहे म्हणजे तो राजाच्या घरी जाईल. आता राजाच्या घरी गेल्यानंतर आपल्या घरी यायचं काय काम शिल्लक राहील? बरं, राजाच्या घरी गेल्यानंतर त्याला पक्वान्न खायला मिळतील. गोडधोड राजा त्यांनी अशा पद्धतीने खायला देईल. आपल्या घरी काहीतरी खाण्याकरिता भगवान कसा येईल? विचाराची शृंखला सुरू झाली. मनोमन अनेक प्रकारचे विचार फिरू लागले आणि मग स्वतः निर्णय द्यायला लागले. मनातली मनात त्यांनी बोलू लागले, देवा नाही आमच्या घरी आलास तरी चालेल, कारण तू राजाच्या घरी जाणार आहेस. नाही आमच्या घरी काही खाल्लंस ना तरी चालेल. एक विनंती आहे रे, फक्त एक नजर आमच्याकडे बघ ना. तू फक्त एकदा डोळे भरून आमच्याकडे पाहिलंस ना तर आम्ही सुखी होऊ देवा. एकदा बघ ना रे. तरी भगवान बघत नाही. पण भगवान मात्र शोधतच होता. बराच वेळ झाला आणि पाहता पाहता भगवंतानं विदुर काकांकडे पाहिलं. दोघांची नजरानजर झाली आणि नजरानजर झाल्याबरोबर भगवंतानं नजरेनंच विदुर काकांना खुणवलं. फार आनंद झाला देवाला. जसं एखाद्या कुरपण माणसाला धन सापडावं, त्याला जसा आनंद होतो, असे विदुर काका पाहायला मिळाल्यानंतर जगन्यंता परमात्मा त्यांनी आनंद विभोर झाला. आनंदाने विदुर काकांना पाहिलं. माझा विदुर मनात भावना निर्माण झाली आणि नजरेनं त्यांनी पाहून खुणवलं, काका इकडे या, इकडे या म्हणल्याबरोबर सर्व लोकांना त्यांनी दूर करत विदुर काका रथाच्या दिशेनं पळू लागले. रथाच्या समोर जाऊन उभे राहिले. भगवान रथात उभा आहे, विदुर काका खाली उभे आहेत. दोघे एकमेकाकडे पाहतायत. पाहतच राहिले महाराज. भगवंतानं विचार केला, आता जर मी काहीच बोललो नाही
तर हा सुद्धा काहीच बोलणार नाही. आपण बोलायला सुरुवात केली पाहिजे. अतिशय गंभीर शब्दांमध्ये भगवंताने विदुर काकांबरोबर बोलायला सुरुवात केली आणि तोंड भरून भगवंतानं त्यांनी विचारलं, काका तुम्ही सुखात तर आहात ना, तुम्ही आनंदात तर आहात ना. जगाच्या मालकाच्या मुखातून काका शब्द ऐकला आणि भाव अंतकरणात उमडून आला. कुठे सगळं जग, हे सगळं जग मला दासीपुत्र म्हणून हिणवतं आणि अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक असणारा भगवान जगन्नियंता परमात्मा तोंड भरून मला काका म्हणतोय, याच्यापेक्षा काय जगामध्ये तगणी मोठेपण असेल. परमात्मा तगणी काका म्हणतोय, तुम्ही सुखात तर आहात ना, तुम्ही आनंदात तर आहात ना. काय उत्तर दिलं माहिती आहे? हो देवा, मी फार आनंदात आहे, फार सुखात आहे. देवाला माहित होतं काय सुख नाही. कंदमुळं फळं खाऊन राहतात, पर्णकुटीत राहतात, वाईट अवस्था आहे, तरी सुद्धा त्यांनी भगवंताच्या समोर लपवायचंय म्हणून त्यांनी सांगतात मी सुखात आहे, आनंदात आहे. मग ऐका ना काका, मला ना फार भूक लागली आहे, मला जेवण करायचंय. मी माझं सगळं काम आटोपतो आणि तुमच्या घरी जेवायला येतो. लवकरात लवकर मी जेवण करण्याकरिता येईन. विदुर काकांच्या नेत्रांमधून गळगळा अश्रुधारा वाहू लागल्या. महाराज देवा, कसा मन कावडा आहेस रे. आमंत्रण दिलं नाही तोंडानं, स्वतःहून त्यांनी म्हणलो नाही घरी ये, तरी सुद्धा त्यांनी स्वतःच म्हणतोयस मी तुमच्या घरी येणार आहे, मला फार भूक लागली आहे, काहीतरी खायला हवंय. स्वतःहून खायला मागतोय. देवा तुमचं स्वागत आहे, देवा तुमचं स्वागत आहे. विदुर काका घाईघाईनं सुलभा देवीच्या दिशेने निघाले. सुलभा ऐकलंस का, देव आपल्या घरी येतोय, तू लवकरात लवकर घरी जाऊन त्यांनी सगळं घर आवरून ठेव. मी देवाला त्यांनी खाण्याकरिता काहीतरी गोडधोड बाजारातून घेऊन येतो. विदुर काका बाजारात जाण्याकरिता निघाले. सुलभा देवी घर आवरण्याकरिता निघाल्या आणि भगवान दुर्योधनाच्या दिशेने निघाला. दुर्योधनाच्या समोर भगवान गेलेले आहेत. उभा राहिला देव दुर्योधनाच्या समोर. दुर्योधना, माझ्या भक्तांचं राज्य त्यांना देऊन टाक. दुर्योधन मला देणार नाही. अर्ध राज्य तरी दे, अर्ध देणार नाही. 5 गावं दे, त्याच्या सुखी राहतील म्हणे. 5 गावं देणार नाही. 1 गाव दे दुर्योधना, 1 गाव सुद्धा देणार नाही. त्यानं त्याचा निर्णय सांगितला, तुम्हाला शुच्चा मार्गेने वदश्यामी विना युद्धेन केशव. हे केशवा, बिगर युद्धाचं सुईच्या टोकावर मावेल एवढी धूळ सुद्धा पांडवांना मी देणार नाही. त्यांना म्हणा तुमचं राज्य हवं असेल तर युद्ध करा आणि घेऊन जा. भगवान म्हणले तुला युद्धच हवंय, तो म्हणे युद्धच हवंय. मग युद्धच होईल. भगवान रागावला. महाराज निर्णय झाला युद्ध होण्याचा. बसा ना देवा. देवांना बसायला आलो नाही. त्यानं त्या आसनामध्ये सर्प आणि विंचू घालून ठेवले होते. देवाला मारण्याकरिता षडयंत्र करत होता. तुम्हाला बसणार नाही. मग जेवण करायला चला ना देवा. जेवणामध्ये विष घालून ठेवलं तर कृष्ण परमात्म्याला मारण्यासाठी. भगवान म्हणले तुझं अन्न खात नाही मी. म्हणे का खात नाही? जे माझ्या भक्तांचा द्वेष करतात त्यांचं अन्न मी कधीच सेवन करत नाही. पण कधीच भक्तांचा द्वेष आपल्याकडून होऊ नये. महाराज किती चांगला नैवेद्य देवासमोर ठेवला तरी देव नैवेद्य स्वीकारणार नाही. पण त्याच्या भक्तांचा जिथं अपमान होत असेल तिथला नैवेद्य भगवान परमात्मा घेत नसतो. पण चुकून सुद्धा हरिजनाची कोणा न घडावी निंदा, साहत गोविंदा नाही त्याचे. पण हरिजन शब्दाचा अर्थ होतो हरीचे प्रिय असणारे भक्त. त्या भक्तांची कधीच आपल्या मुखातून निंदा घडू नये, त्यांचा अपमान होऊ नये. भगवान त्यांनी क्षमा करत नाही, लक्षात ठेवा. म्हणून त्यांनी दुर्योधनाला सांगितलं मी जेवायला आलो नाही, मला आमंत्रण आहे जेवण्याचं. अरे हस्तिनापुरात तुम्हाला जेवणाचं कोणाचं आमंत्रण आहे? ते म्हणजे मला विदुर काकांचं आमंत्रण आहे. विदुर काकांचं आमंत्रण म्हणलं दुर्योधन खदखदून हसला. म्हणे का हसतोस? म्हणे त्या भिकारड्याला स्वतःलाच खायला काय नाही, तुला काय खाऊ घालणार आहे? असं म्हणल्यावर देवानं डोळे लाल केले. महाराज सुदर्शन चक्राचं स्मरण करू लागला. जणू काय सुदर्शनाला त्यांनी बोलून दुर्योधनाचं मस्तकच ओढून टाकायचंय. एवढा भयंकर क्रोधायमान भगवान त्यांनी झालेला आहे. दुर्योधना खबरदार, तोंड सांभाळून बोल, असं त्यांनी म्हणल्यानंतर उद्धवजी महाराज भगवंताच्या बरोबर होते. उद्धवानं भगवंताला सावरलं, देवा रागावू नका, चला असं म्हणल्यावर उद्धवाचा हात भगवंतानं पकडला आणि उद्धवाला ओढत त्यांनी अशा पद्धतीने न्यायला सुरुवात केली. चल विदुरा घर जावे, उद्धवजी चल विदुरा घर जावे. आपण विदुर काकांच्या घरी अशा पद्धतीने जाऊया. चल जाऊ विदुरा घरी रे उद्धवा, चल जाऊ विदुरा घरी, चल जाऊ विदुरा घरी रे उद्धवा, चल जाऊ विदुरा घरी, चल जाऊ विदुरा घरी उद्धवा, चल जाऊ विदुरा घरी, चल जाऊ विदुरा घरी उद्धवा, चल जाऊ विदुरा घरी.
चल जाऊ विदुरा घरी उद्धवा चल जाऊ विदुरा घरी. भगवान रागावलेले आहेत. रागावून उद्धवजींना त्यांनी ओढत घेऊन चाललेले आहेत. चल विदुरा घर जावे उद्धवजी, चल विदुरा घर जावे. विदुरजींच्या घरी जाण्याकरिता निघाले. अजून विदुर काका घरी आले नव्हते, बाजारातच होते. कारण उसनवारी करून गोडधोड काहीतरी घेऊन यायचं होतं. गरिबी होती ना महाराज. विदुराणीनं मात्र सगळं घर आवरलं होतं. तिनं अंगण त्यांनी सडासमार्जन केलं होतं. तिनं तुळशी वृंदावनाला सारवलं होतं. तिनं भिंती त्यांनी उभं सारवण घेतलं होतं. तिनं भुई सारवण घेतलं होतं. तिनं देवाला बसण्याकरिता आसन घालून ठेवलं होतं. औक्षणाचं ताट तयार करून ठेवलं होतं. तात्कालीन असणारी फळं, कदलीची फळं तिथं आणून ठेवली होती. आणि स्वतः शुचिर्भूत होण्याकरिता स्नानगृहामध्ये गेले होते. स्नान करण्याकरिता काय साबण सोडा थोडाच होता, शिके काही सुद्धा नव्हती. माती आणली होती. ती माती त्यांनी अशा पद्धतीनं सर्वांगाला लावली होती. केसांमध्ये माती भरली होती आणि स्नान करण्याकरिता बसली होती. अंगावर पाणी ओतून घेतलं तर वस्त्र ओले झाले होते. इतक्यात भगवान जाऊन पोहोचले. देवानं दरवाजा वाजवला. दरवाजा वाजवल्याबरोबर त्यांनी तिने विचारलं, आतून कोण आहे, कोण आहे असं विचारल्याबरोबर भगवान दरवाजात उभेच आहेत. भगवंताच्या मुखातून शब्द बाहेर पडले, कृष्ण. हा कृष्ण शब्द ऐकल्याबरोबर बाई काही क्षणात विभोर झाल्या, विसरल्या स्वतःला. मी कोण आहे, कुठं आहे, काय करते आहे, कोणत्या अवस्थेत आहे, कोणत्या स्थितीत आहे, काहीच आठवणीत राहिलं नाही. स्नान करता करता खाड कंठून उभी राहिली. सगळ्या अंगातून त्यांनी चिखल गळत होता. अंगावरचे वस्त्र त्यांनी ओले होते. घाईघाईनं त्यांनी दरवाजा उघडण्याकरिता गेले. दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्याबरोबर जगन्नियंता परमात्मा डोळ्यासमोर दिसला. देवाला पाहिल्यानंतर त्यांनी स्वतःला विसरून आनंदले मन, प्रेमे पाझरते लोचन अशी अवस्था त्यांनी झाली. गोविंद गोविंद मना लागली हा छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया. आनंदले मन प्रेमे पाझरते लोचन. तिच्या नेत्रांमधून घळघळा अश्रुधारा वाहू लागल्या. भगवंताला पाहिलं, स्वतःला विसरलेली आहे. घाईघाईनं त्यांनी भगवंताचा हात पकडला आणि ओढतच भगवंताला देवघराला हो देवघराला, देवघराला हो देवघराला, देवघराला हो देवघराला, देवघराला हो देवघराला, देवघराला भक्ती सन्माने दिला, देवघराला भक्ती सन्माने दिला, देवघराला हो देवघराला. देव घरी आल्यानंतर लोक भक्ती सन्मानाने त्याची पूजा करतात. देव घरा आला, भक्ती सन्माने पूजिला. इथं मात्र असं काहीच झालं नाही. मग काय झालं, देवाचा हात पकडला आणि फरफटवलं देवाला आतमध्ये, या देवा या देवा. घरात नेलं. देवाला उंच आसनावर बसवायचं ना त्याची पूजा करण्याकरिता. बाई स्वतःच उंच आसनावर बसल्या. देव निमूटपणे खाली बसला. खाली बसला. देवाचं औक्षण करायचं होतं. देवाला त्यांनी फळं खाऊ घालायची होती. कदलीची फळं आणली होती, केळीची फळं. एक एक केळी हातात घेऊन सोलून त्यांनी महाराज टरफल टाकून द्यायचं आणि गाभा देवाला खायला द्यायचं ना. बाईनं काय केलं माहिती आहे, एक एक टरफल देवाच्या हातात द्यायला सुरुवात केली आणि गाभा स्वतःच खाऊ लागले. केळीचा गाभा स्वतःच खाते आहे आणि टरफल देवाच्या हातात देते. एक टरफल खाल्लं देवानं. उद्धवजी महाराज दरवाजात उभे आहेत. उद्धवानं पाहिलं, देव केळीची टरफल खातो आहे. एक खाल्लं, दुसरं टरफल खाल्लं, तिसरं टरफल खाल्लं, 6 केळीची टरफल खाल्ली महाराज. तुम्हाला माहिती आहे, भक्ताच्या अंतकरणामध्ये भगवंताविषयीचं प्रेम उमडून वाहू लागलं की भगवंताला भूक लागत असते. देवाला भूक कधी लागते, ज्या वेळेला भक्ताच्या अंतकरणात त्याच्याविषयीचं प्रेम ओसंडून वाहू लागतं, त्यावेळेला भगवंताला भूक लागते आणि त्या भुकेपोटी काहीही खातो. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या परेच्छते. म्हणून त्यांनी हे पत्र पुष्प फल हे त्यांनी फक्त निमित्त आहे भाजण्याचं. असा असणारा हा परमात्मा त्यांनी महाराज केळीची टरफल सुद्धा अशा पद्धतीने खातोय. म्हणून उद्धवजी महाराज भगवंताकडे पाहतात, देवा अरे पोट दुखेल ना, टरफल खातोयस. भगवंताचं लक्षण आहे महाराज. एवढा विभोर झालेला आहे, स्वतःला विसरला.
जसे विदुराने स्वतःला विसरले तशी भगवानही स्वतःला विसरून गेला. केळीची टरफलच खात होता. इतक्यात विदुर काका आले. आल्यानंतर त्यांनी पाहिलं उद्धवजी दारावरती उभे आहेत. उद्धवजी बाहेर का उभे राहिलात? चला ना आतमध्ये, आमच्यात काही गोषा पद्धत नाही. ते म्हणले गोषा पद्धत नसली तरी हे असं. पण आतमध्ये डोकावून पाहिलं, बाई स्नान करता करता आल्या होत्या. सगळ्या अंगावरचे वस्त्र ओले होते. माती टाकणे चिखल अंगातून गळत होता ना अशी अवस्था होती. विदुर काकांनी सहज आतून डोकावून पाहिलं आणि त्यांची पत्नी त्यांनी स्वतः उंच आसनावर बसलेली आहे. देव बिचारा खाली बसलेला आहे. निमूटपणे केळीची टरफलं खातोय आणि ते पण अतिशय श्रद्धेनं खातोय. हे विदुर काकांनी पाहिलं. भयंकर क्रोध आला महाराज. केळीची टरफलं देवाला खायला देते आहे. उंच आसनावर स्वतः बसलेली आहे. क्रोधायमान झाले. दुसऱ्या क्षणाला तो क्रोध शांत झाला. मनात विचार करायला लागले, हिला असं का होऊ नये. 13 वर्ष रात्रंदिवस जागीच आहे. कधी रात्रीतून त्यांनी जाग आली तर एकच प्रश्न विचारत होते, स्वामी आपण भगवंताचं एवढं चिंतन करतो आहोत, भगवान आपल्या घरी येतील ना, पण आपल्या घरी काहीतरी खातील ना, पण भगवंताचं आपण स्वागत करू शकतो की नाही हो, भगवान आपल्या घरी येते. सारखे तेच प्रश्न. रात्रंदिवस आस लागली होती भगवंताच्या भेटीची. ज्याला रात्रंदिवस भगवंताच्या भेटीची आस लागली त्याच्या जीवनामध्ये अशा उलट्या पालट्या क्रिया का होऊ नयेत महाराज. असा विसर का पडू नये. आपल्याला कधीच आस लागत नाही पण आपल्या अंतकरणामध्ये कधी तसे भावही तयार होत नाहीत आणि त्यांच्या अंतकरणात तसे भाव तयार होतात. आपण त्यांना हसतो अक्षरशः. हे हसण्यासारखं नाही महाराज, हे तर अंतर्मुख होऊन विचार करण्यासारखं आहे. तिला काय अवस्था झाली असेल, तिची कशी स्थिती झाली असेल, भगवंताला पाहण्याकरिता किती व्याकुळ झाली असेल. टरफल देवाला खायला देते आहे, कोणी देईल का महाराज. पण स्वतःला विसरून गेली. एवढी त्यांनी महाराज तल्लीन झाली की स्वतःचा विसर पडला आणि भगवंताला त्यांनी केळीची टरफलं खायला देते आहे. विदुर काकांना गहिवर आला. घाईघाईनं आतमध्ये गेले. तिला सावरलं, अगं सुलभा, देव आपल्या घरी आलाय, शुद्धीवर ये ना. जागी झाली. भगवंताकडे पाहू लागली. देवा अशा अवस्थेत बाहेर आले, तुला टरफलं खायला दिले रे, माझं चुकलं, मला क्षमा कर. घाईघाईनं आतमध्ये गेली. स्नान केलं, वस्त्र परिवर्तन करून आली आणि साष्टांग प्रणिपात भगवंताच्या समोर केलं. देवा चुकले, मला क्षमा कर देवा. भगवान म्हणला, काकी तू चुकली नाहीस, तू तर खरी भक्ती करतेस. सगळे जगातले लोक माझी भक्ती करतात पण भामटे अंग राखून आहेत. सगळेजण अंग राखून आहेत. कोणी एवढ्या आनंदतेनं मला शरण येत नाही, कोणी स्वतःला विसरून माझी अशी भक्ती करत नाही. तू एक अशी सापडलीस की स्वतःला विसरून गेले. मी कोण आहे, कुठं आहे, काय करते आहे, कोणत्या अवस्थेत आहे, कोणत्या स्थितीत आहे, मी स्नान करते की आणखी काय करते, काहीच आठवणीत राहिलं नाही. घाईघाईनं त्यांनी बाहेर आलीस. मला अतिशय आनंदानं आतमध्ये त्यांनी ओढत ओढत नेलंस. उंच आसनावर स्वतः बसलीस, मला खाली बसवलंस. या सगळ्या गोष्टी मला फार समाधानकारक त्यांनी वाटत होत्या. नाही तर आपण फार करतो देवा करता, फार फार मोठे उपचार करतो, षोडशोपचारानं पूजा करतो. पण किती षोडशोपचारानं पूजा केली आणि भाव जर अंतकरणात नसेल तर परमात्मा प्रसन्न व्हायचा नाही महाराज, हे लक्षात ठेवा. नाही तर रोज देवपूजा करणारे लोक पाहायला मिळतात. गंगाळ्यात पाणी घ्यायचं आणि त्याच्यात देव घालायचे आणि ते सगळे मिळून खंगाळायचे. एकदम खंगाळायचे आणि ते बाहेर काढायचे. कालचा गंध पुसायचा आणि आजचा गंध लावायचा. बरं तो कसाही लावायचा, त्याच्या नाकात जाईल का, डोळ्यात जाईल का, तोंडात जाईल का, काहीच विचार करायचा नाही. आपल्या कपाळाला लावताना फुकून फाकून लावला जातो महाराज, फार आखीव रेखीव लावला जातो. पण देवाला गंध लावताना ठिपका ठेवून दिला जातो. अशी जर देवपूजा आपल्या जीवनात असेल तर कधी आपल्याला परमात्मा भेटेल. तुम्ही लक्षपूर्वक ऐका मी काय सांगतोय ते. असा नाही परमात्मा भेटणार महाराज, पण परमात्म्याची भेटी करता काही वेगळेच भाव असावे लागतील अंतकरणामध्ये. जर देव भेटण्याची इच्छाच नसली आणि एखादा मनुष्य रोज देवपूजा करीत असला आणि देवघर जर एखाद्या घरातल्या आतल्या कोनाड्यात असलं आणि देवाला वाटलं रोज देवपूजा करतो, याला दर्शन देण्याकरिता तरी गेलं पाहिजे, याच्या मनात मात्र दर्शनाची आस नाही, फक्त करायची म्हणून देवपूजा करतोय. त्या कोनाड्यात जर देव प्रगट झाला आणि याला म्हणला भक्ता, तर हा भूत भूत म्हणून पळून जाईल महाराज. त्याला कधी वाटलंच नाही देव भेटावा म्हणून. कसं काय देव त्याला कळेल. पण भगवंताच्या भेटीचं आर्त अंतकरणात असलं पाहिजे, जे विदुर काकांच्या अंतकरणात आहे, जे सुलभादेवीच्या अंतकरणात आहे. म्हणून भगवान घरी आला आणि स्वतःला विसरून गेले महाराज. केवढी दिव्य अवस्था निर्माण झाली. असं आपल्याला कधी होईल. काही ऐशी दशा येईल माझे अंगा, चित्त पांडुरंगा झुरत असे, नाठवणी देह पायाचे चिंतन, अवसान ते क्षण नाही मध्ये.
क्षणभराचंही अंतरमध्ये न ठेवता भगवंताच्या चरणांचं त्यांनी चिंतन घडावं, अशी दिव्य अवस्था जीवनामध्ये प्राप्त व्हावी. भगवंतानं तो प्रसंग त्यांनी ओढून नेला. विदुराणीला त्यांनी सांगितलं, तुम्ही चुकला नाहीत, तुम्ही योग्य आहात. अशी दिव्य अवस्था कोणालाही प्राप्त होत नाही. आता मला फार भूक लागलेली आहे. जेवायला वाढलं. कन्या दरदरीत पाण्या माझी रांधेल्या कन्या. विदुराच्या घरच्या कन्या भगवंतानं खायला सुरुवात केली. गोडधोड बाजारातून आणलं होतं पक्वान्न. देव जेवायला बसला. एक पक्वान्नाचा घास हातात घेतला आणि तोंडात घातला, खायला लागला. पण देवाच्या चेहऱ्यावरचे भाव मात्र बदलले नाहीत महाराज. अरे म्हणे, देवा काय गोड कमी आहे का? विदुर काकाने विचारलं, काय झालं, तुमच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले नाहीत? भगवान म्हणलं, काय नाही, मी पाहत होतो त्या केळीच्या टरफलामध्ये जे प्रेम मला ओसंडून वाहताना दिसत होतं ते या पक्वान्नात कुठं सापडत आहे का? हे पक्वान्न फक्त उपचार म्हणून आणले होते की देव घरी आला आणि काहीतरी गोडधोड खाऊ घालायचं म्हणून बळजबरीने हे पक्वान्न आणले होते. पण ते जे केळीचे टरफलं दिले होते त्याच्यामध्ये जी स्वाभाविकता होती, त्याच्यात ते विलक्षण प्रेम होतं, ते प्रेम या पक्वान्नांमध्ये सापडत नाही. म्हणून भगवान असाच आहे महाराज. त्याला त्या केळीच्या टरफलात विशेष असणारं प्रेम जाणवत होतं. माझ्याकडे वेळ कमी आहे तरी पण मला आता आठवले म्हणून राहवत नाही. ज्यावेळेला भगवान रामरूपामध्ये प्रगट झाले आणि रामरूपात प्रगट होऊन वनवास भोगून भगवती जानकीला घेऊन भगवान पुन्हा एकदा अयोध्या नगरीत आले. एका राजानं देवाला जेवायला बोलावलं. महाराज, देवा तुम्ही वनवास भोगून आलात, आमच्या घरी जेवायला या ना. भगवान जेवायला गेले. दादा लक्ष्मण पण बरोबर होता. दोघांना त्यांनी अशा पद्धतीने जेवण वाढलेलं आहे. श्री बालाजीचा बेत होता. पक्वान्न समोर ठेवले होते. गुलाबजाम होते, लाडू, पेढे, बासुंदी, सगळेचे सगळे गोड पदार्थ होते. रामप्रभू जेवण करण्याकरिता बसले. एक घास त्यांनी हातात घेतला, तोंडात घातला. गोड असणारे पक्वान्न होते, पण प्रभू रामचंद्रांनी एक घास खाल्ल्याबरोबर हृदय भरून आलं, कंठ दाटून आला. भगवंताच्या नेत्रांमधून अश्रुधारा वाहू लागल्या. दादा लक्ष्मण शेजारी बसला होता. देवाच्या डोळ्यातला अश्रुबिंदू जमिनीवर पडू नये म्हणून खाली हात घालून स्वतःच्या हातावर देवाचा अश्रुबिंदू घेतला आणि लक्ष्मणानं प्रभू रामचंद्रांना विचारलं, दादा तुम्ही रडता आहात, का रडता हो? देवाच्या मुखातून हुंदके देत शब्द बाहेर आला, लक्ष्मणा माझ्या शबरीचे बोरं किती गोड होते रे. पक्वान्न खाताना शबरीच्या बोराची आठवण करणारा देव जगात कुठं पाहिला का महाराज? ऐसा न देखे मी कोणी तुझा तेही त्रिभुवनी. याला जर प्रेम द्याल तर त्या प्रेमानं त्यांनी भारावून जातो आणि जन्मभर तुम्हाला विसरत नाही महाराज. तिनं उष्टे बोरं देवाला खायला दिले होते आणि त्यानं ते बियांसकट खाल्ले होते. तरी सुद्धा त्यांनी महाराज पक्वान्न खाताना शबरीच्या बोराची आठवण करणारा राम आहे महाराज. तुम्ही पक्वान्न देत आहात, त्या पक्वान्नांची त्याला गरज नाही. त्या पक्वान्नांच्या मागे, त्या पदार्थांच्या मागे असणारं जे प्रेम आहे त्या प्रेमाची त्याला आवश्यकता आहे. पण थोर प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळ तयाला, पण प्रेमाची आवश्यकता आहे. विदुर काकीनं विदुराणीनं त्यांनी महाराज दिलं जी केळीची टरफलं आहेत त्याच्यामध्ये प्रेम आहे. भगवान ते प्रेम शोधत होता. विदुर काकांना म्हणला, त्या केळीच्या टरफलात जे प्रेम सापडत होतं त्या पक्वान्नात कुठं त्यांनी दिसतं का म्हणून पाहतोय. अशी भगवंताची दिव्य भूमिका आहे महाराज. भोजन झालेलं आहे आणि आता संवाद झाला. महाभारती युद्ध होणार आहे, कौरव पांडव युद्ध करणार आहेत हे विदुर काकांना कळालं. विदुर काकांनी निर्णय केला, माझ्या दोन्ही भावांच्या मुलांमध्ये भांडण होणार आहे, मी कोणाच्याच बाजूने युद्ध करणार नाही. महामंत्री होती विदुर काका. आपलं धनुष्य उचललं, राजद्वाराच्या बाहेर नेऊन अशा पद्धतीने उभं केलं आणि सांगून टाकलं, मी अपक्ष आहे, कोणाच्याच बाजूने युद्ध करणार नाही. स्वतःच्या पत्नीला आपल्या बरोबर घेऊन तीर्थयात्रा करण्याकरिता विदुर काका निघून गेले. प्रश्न विचारला होता राजानं, विदुर काका तीर्थयात्रा करण्याकरिता का गेले? त्या प्रश्नाचंही उत्तर आहे की कौरव पांडवांमध्ये त्यांनी युद्ध होणार आहे, ते युद्ध मी आता पाहू शकत नाही. माझ्याच भावांच्या मुलांमध्ये असणारं जे युद्ध आहे ते मी पाहू शकत नाही, म्हणून तीर्थयात्रा करायला गेलेलं चांगलं. पण विदुर काका तीर्थयात्रा करण्याकरिता निघून गेले. बऱ्याच काळापर्यंत तीर्थयात्रा करत राहिले. इकडे भगवंतानं पृथ्वीवरच्या पापाचा भार घालवला. भगवान निजधामाला जाण्याच्या तयारीत त्यांनी होता. भगवान निजधामाला निघून गेला. उद्धवजी महाराजांना भगवंताच्या चरणपादुका मिळाल्या. त्या चरणपादुका मस्तकावर घेऊन उद्धवजी महाराज बद्रिकाश्रमाच्या दिशेने जाण्याकरिता निघाले. विदुर काका आणि उद्धवजी महाराज यांची भेट वृंदावनात झाली. वृंदावनात दोघांनाही फार आनंद झाला.
दोन भक्त आहेत महाराज, एकमेकाला पाहिल्यावर किती आनंद होत असेल. हरिजनसे हरिजन मिले, केवढा आनंद त्यांनी. माझे जातीचे मज भेटो कोणी, आवडीची धनी फेडावया. पण भगवंताची भक्ती दोघांच्या अंतकरणामध्ये आहे. फार आनंद झाला, एकमेकाला भेटलेले आहेत, सुखसंवाद त्यांनी सुरू झाला, भगवंताची आठवण झाली. आणि आठवण करून त्यांनी अशा पद्धतीनं उद्धवजी महाराजांनी भगवंताचं चरित्र सांगायला सुरुवात केली विदुर काकांच्या समोर. भगवंताच्या बाललीला सांगितल्या. या 3ऱ्या स्कंदामध्ये सुद्धा भगवंताच्या थोड्याशा बाललीला आलेल्या आहेत. पुतना मारण्याकरिता आली होती, तिचा उद्धार भगवंताने केला. 3ऱ्या स्कंधात आहे, अहो बकियम स्तन कालकूटम जिघंसे या पाये दप्य साध्वी लेभे गतिम धातुर्चिताम ततोन्यकम वा दयालुम शरणम व्रजेन. असा दयाळू असणारा देव आहे. जी मारण्याकरिता आली पुतना, तिचा उद्धार भगवंताने करून टाकला. तिला ती गती दिली जी मातेला प्राप्त करून द्यावी. देवकीला यशोदेला जी गती देणार आहे ती गती भगवंतानं पुतनेला प्राप्त करून दिली. असा दयाळू असणारा भगवान आहे. संपूर्ण भगवंताचं चरित्र त्यांनी सांगून झालं. आणि शेवटी उद्धवजी महाराजांनी विदुर काकांना सांगितलं की जगाचा मालक त्यांनी निजधामाला निघून गेला. हे शब्द ऐकल्याबरोबर विदुर काकांचं हृदय व्याकुळ झालं. महाराज, जगाचा मालक आपल्या सर्वांना सोडून निघून गेला. रडू लागले. विदुर काका रडतायत, उद्धवजी महाराज सांत्वना करत आहेत. आणि पुन्हा सांगू लागले, विदुर काका तुम्ही मोठे भाग्यवान आहात. ज्यावेळेला भगवान निजधामाला जाण्याकरिता निघाला तेव्हा आम्ही दोघेजण भगवंताच्या जवळ होतो. एक मैत्री महामुनी आणि एक मी, असं उद्धवजी महाराज सांगू लागले. भगवंतानं आम्हाला दोघांना तत्त्वज्ञान सांगितलं. आणि तत्त्वज्ञानाचा उपदेश करून झाल्यानंतर माझ्यासमोर भगवान मैत्र्याबरोबर बोलू लागले. मैत्र्या, मी आता निजधामाला जाणार आहे. माझे सगळे भक्त मला भेटले, फक्त एकच भक्त मला भेटला नाही, त्याची माझी भेट झाली नाही. आणि तो भक्त जर कोण असेल तर तो विदुर आहे. माझ्या विदुराला माझ्या वाचून दुसरं कोणी नाही रे. फार सरळ आहे, फार सरळ स्वभावाचा आहे, शांत आहे, माझा अनन्य असणारा भक्त आहे. माझी एक विनंती आहे मैत्र्या. मैत्रीची म्हणली, देवा विनंती काय करता, आज्ञा करा ना. काय विनंती आहे, काय आज्ञा आहे सांगा. भगवान म्हणले, जे तत्त्वज्ञान मी तुला आत्ता सांगितलंय ना, माझी विनंती एवढीच आहे की तुला जर कधी माझा विदुर भेटला तर माझ्या विदुराला तत्त्वज्ञान सांग बरं. असं एकदा नाही म्हणले भगवान, 3दा म्हणले महाराज, माझ्या विदुराला तत्त्वज्ञान सांग, माझ्या विदुराला तत्त्वज्ञान सांग. असे शब्द ऐकल्याबरोबर त्यांनी विदुर काकांना फार व्याकुळता निर्माण झाली. उभ्यानंच अंग जमिनीवर टाकून दिलं आणि गडबडत लोळत त्यांनी अशा पद्धतीने रडू लागले. माझा देव त्यांनी माझी आठवण करतोय. आपण संसारातले लोक मरताना लेकराबाळांची आठवण करून त्यांनी जीव सोडून देतो. अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक, जगाचा मालक असणारा परमात्मा. आणि ज्यावेळेला या जगाचा निरोप घेतो त्यावेळेला आठवण जर कोणाची करत असेल तर एका दासीपुत्राची आठवण करतो, विदुर काकांची आठवण करतो. याच्यापेक्षा देवानं किती प्रेम करावं महाराज आपल्यावरती. एवढं प्रेम करणारा परमात्मा आहे. फक्त आपण त्याचं प्रेम जाणत नाहीत, आपण त्याच्या प्रेमाला विसरलेलो आहोत. लक्षात ठेवा, विदुर काकांच्या मनात वेगळीच उर्मी निर्माण झाली. उद्धवजी महाराज सांगा ना, मैत्रीजी महाराज कुठे राहतात. माझ्या देवानं त्यांनी माझ्याकरिता तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे, मला मैत्र्याला भेटायला जायचं आहे. असं म्हणल्यावर सांगितलं हरिद्वार क्षेत्रात ते राहतात. म्हणून वृंदावनापासून मजल दरमजल करत विदुर काका हरिद्वार क्षेत्रामध्ये गेले. हरिद्वारमध्ये चौकशी करू लागले, इथे मैत्रेय महामुनी कुठे राहतात. मैत्रेयांची पर्णकुटी मिळाली. दरवाजात जाऊन उभे राहिले. दरवाजा वाजवला. दरवाजा वाजवल्यावर मैत्रेय महामुनीने दरवाजा उघडला. कोण आपण. विदुर काकांच्या मुखातून शब्द बाहेर पडले, विदुर. विदुर शब्द ऐकल्याबरोबर मैत्र्याला फार आनंद झाला. महाराज घाग्याने विदुर काकांचा हात पकडला आणि ओढतच आतमध्ये नेऊ लागले. विचार करतात विदुर काका, माझा यांचा परिचय नाही, काही भेटगाठ नाही, ओळख नाही, एवढ्या प्रेमानं आतमध्ये नेतात. विचारलंच त्यांनी, का म्हणे महाराज, ओळख नाही पाळख नाही, तुम्ही एवढं प्रेमानं मला आतमध्ये नेत आहात, काय काय तुमचं म्हणणं काय आहे. मैत्रीजी म्हणले, मला भगवंतानं तत्त्वज्ञान सांगितलंय. ते तत्त्वज्ञान श्रवण करून मी कृतार्थ झालेलो आहे. मला काहीच करायचं शिल्लक राहिलं नाही, तरी पण मला जगायची इच्छा होती. म्हणे का. एकच इच्छा होती, विदुर कसा असेल मला पाहायचा होता. म्हणे मला पाहण्याकरिता तुम्ही जिवंत आहात. म्हणे का. त्याचं कारण सांगितलं की जगाचा मालक जगाचा निरोप घेत असताना तुमची आठवण करत होता आणि तुम्हाला त्यांनी तत्त्वज्ञान सांगा असं म्हणत होता. मी सारखा मनात असा विचार करतोय की अनंत कोटी ब्रह्मांडाच्या नायकानं जगाचा निरोप घेताना ज्याची आठवण करावी तो कसा असेल, तो किती भाग्यवान असेल.
त्याच्यासारखा या जगामध्ये कोण तगणी भाग्याचा असेल, म्हणून तो मला डोळे भरून पाहायचा आहे, तुम्हाला पाहण्याकरिता व्याकुळ झालो होतो. असे जे शब्द ज्या वेळेला तगणे ऐकले विदुर काकांना फार समाधान वाटलं. महाराज दोघेही तगणी प्रेमानं भगवंताचं स्मरण करू लागले, भगवंताच्या चिंतनामध्ये विभोर होऊन गेले, आठवण भगवंताची करत आहेत. हे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे